संत सावतामाळी अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर हे सावतवांचे गाव होय। दैवमाळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते। ते पंढरीचे वारकरी होते। त्यांना 2 मुले होती, उरसोबा आणि डोंगरोबा। उरसोबा हे धार्मिक वळणाचे होते। शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत, पंढरीची वारी करीत असत। त्यांचा विवाह याच पंचक्रोशीतील सदुमाळी यांच्या मुलीशी झाला। या दाम्पत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला। या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातील औसे हे होय। त्यांचे आजोबा दैवमाळी अरण या गावी स्थायिक झाले। संत सावतामाळी यांच्याबद्दल संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते अरण रत्नांचीच खान, जन्मला निधान सावता तो। सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी। सावतामाळी यांनी भेंडगावचे भानवसे रूपमाळी घराण्यातील जनाई सोबत लग्न केले। त्यांनी उत्तम संसार केला। त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी 2 अपत्ये झाली। सावतामाळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणे त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार शब्द आपल्या अभंगात वापरले आहेत। तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भरच पडली। सावतामाळी यांचे अभंग काशीबा गुरव हे लिहून ठेवत असत। संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते। यांचा काळ इसवी सन 1250 ते 1295 असा आहे। साव म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा। सावता हा भाववाचक शब्द होय। सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो। सावता महाराज लहानपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले। फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता। आमची माळी यांची जात, शेत लावू बागायत, असे ते एक आपल्या अभंगात म्हणतात। ऐहिक जीवनात कर्तव्य कर्मे करीत असतानाच आया वाचे मने ईश्वराची भक्ती करता येते। न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची, असा त्यांचा रोकडा अनुभव होता। त्यांना केवळ 45 वर्षाचे आयुष्य लाभले। धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले। त्यांचे केवळ 37 अभंग उपलब्ध आहेत। सावतामाळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिकवण देणारे संत होते। म्हणूनच ते आपल्या अभंगात म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी पिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे। श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते। ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत। प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले। म्हणून
आजही पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते. त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्याडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग याग, जपतप, तीर्थव्रत, व्रतवैकल्य या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे. अशा प्रकारे आरण येथे दिनांक 12 जुलै 1295 रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते. धन्यवाद.